तुम्ही विचार केला असेल गोळा घरी करणे किती कठीण आहे। खरं सांगू का, गोळा तयार करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही, अगदी चुटकीशी आपला गोळा तयार होतो। चला तर बनवूया झटपट आणि पटकन होणारी गोळ्याची रेसिपी। सर्वात अगोदर एका भांड्यात आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्ध वाटी पाणी टाकायचं आहे आणि ही साखर विरघळवून घ्यायची आहे। तुम्ही गोळ्याच्या गाडीवर बघितलं असेल, काचेच्या बाटल्यांमध्ये ते जे सरबत तयार करून ठेवलेलं असतं ना, ते हेच शुगर सिरप असतं, ज्यामध्ये कलर ॲड केलेला असतो, वेगवेगळे फ्लेवर्स ॲड केलेले असते। तर ते सिरप अशा पद्धतीने तयार करायचं असतं। गुलाबजामुनचा जसा आपण पाक करतो ना, तशा पद्धतीने न करता फक्त ही साखर विरघळली पाहिजे आणि हे पाणी अशा पद्धतीने ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे, म्हणजे साखरच्या पाण्याला या चिकटपणा आला पाहिजे थोडाफार, म्हणजे हे सिरप आपलं लगेच रेडी होतं। बघा, काहीच मिनिटात आपलं शुगर सिरप तयार झालं आणि हे अशा पद्धतीने आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे 3 वाट्यांमध्ये। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही यामध्ये कलर ॲड करू शकता। सर्वात अगोदर मी यामध्ये ॲड करणार आहेत ऑरेंज कलर। तसे तर वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर तुम्ही कोणताही तुमचा फेवरेट फूड कलर घेऊ शकता। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आता मी यामध्ये खायचा रेड कलर ॲड करत आहे। जसं मी म्हटलं, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही कलर किंवा फ्लेवर्स घेऊ शकता। आणि तिसरा कलर मी ॲड करणार आहे यामध्ये काला खट्टा। आपला काला खट्टा फ्लेवर रेडी करायचा आहे, तर काला खट्ट्यासाठी मी यामध्ये 3 कलर मिक्स करणार आहे। सर्वात अगोदर मी ॲड करणार आहे ग्रीन कलर, थोडंसं चुटकीभर। नंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे ऑरेंज कलर आणि लास्ट अँड बेस्ट रेड कलर। हे तिन्ही कलर आपल्याला पाण्यात मिसळून घ्यायचे आहे। अगोदर एकदम अर्धा चमचा पाणी टाकायचं यामध्ये आणि तो कलर व्यवस्थित एकजीव करायचा आणि हे तयार केलेले कलर व्यवस्थित आपल्याला या शुगर सिरपमध्ये मिक्स करायचे आहे। आणि बघा, लगेच आपले हे कलर रेडी झाले। असेच वेगवेगळे आणि नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते, त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। बघा, अशा पद्धतीने 3 फ्लेवर आपले रेडी झालेले आहे। आता काला खट्टामध्ये जे फ्लेवर्स असतात, जी एक चव असते, ती यामध्ये आपल्याला आणायची आहे। यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे चाट मसाला आणि जिरा पावडर। गोळ्याच्या गाडीवर जो काला खट्टा भेटतो ना आपल्याला, त्यामध्ये फ्लेवर्स ॲड असतात, त्यामुळे आपल्याला काला खट्टा हा खूप आवडतो। आणि हो, तुमचा पण फेवरेट काला खट्टा असेलच। मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा फेवरेट फ्लेवर कोणता आहे। आता तुम्हाला सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे बर्फाचा चुरा नेमका करायचा कसा। बघा, इथे आपल्याला मशीनचा यूज करायचा आहे, न कोणत्या नवीन गोष्टीचा। बघा, आपल्या घरात मिक्सरचं भांडं तर अवेलेबलच असतं, नाही का? तर त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे क्यूब्स टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। हे क्यूब्स टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि ते बघा, अशा पद्धतीने हा चुरा तयार होतो। आणि हा चुरा रेडी केल्यानंतर याला सारखा हात नाही लावायचा, कारण या चुऱ्याला आपण जेव्हा हात लावतो तेव्हा तो गोळा तसाच तयार होतो आणि तो चुरा तसा राहत नाही, म्हणजे तो एक शेपच तयार होतो। त्यामुळे याला सारखा हात न लावता चमच्याच्या मदतीने गोळा आपल्याला रेडी करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने हा चुरा रेडी झालेला आहे। आता हा चुरा आपण द्रोणामध्ये टाकून घेऊ। जशा पद्धतीने गोळा आपल्याला गाडीवर तयार करून देतात ना ते दादा, तशाच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे। यामध्ये मी ॲड केलेले आहे अगोदर ऑरेंज कलर, नंतर यामध्ये आपल्याला काला खट्टा ॲड करायचा आहे, नंतर यावर टाकायचे आहे आपल्याला स्टिक आणि चेरी, आणि तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता। बघा, किती वेळ लागला ना गोळा तयार करण्यासाठी, काहीच वेळ लागत नाही। बघा, गाडीवर जसा मिळतो ना आपल्याला एक आकाराचा गोळा भेटतोय, तर तो आकार देण्यासाठी मी इथे एक कप घेतलेला आहे। चहा पिण्याचा कप असतो ना, तो कप घ्यायचा आणि त्यामध्ये हा चुरा टाकायचा। आणि हा चुरा टाकत असतानाच यामध्ये आपल्याला एक ती स्टिक टाकायची आहे आणि त्यावरच आपल्याला बर्फ हा ॲड करायचा आहे। परफेक्ट बर्फाचा चुरा यामध्ये ॲड करायचा आहे आणि बघा, अशा पद्धतीने आकार हा आपला रेडी होतो। बघा, आता आपण हा काढून बघू यामध्ये। बघा, आता स्टिक आपण काढून बघू। बघा, परफेक्ट आकार तयार झालेला आहे ना। बघा, अशा पद्धतीने कपाच्या मदतीने सुद्धा आपला बर्फाचा गोळा हा झटपट रेडी होतो। जसं आपल्याला बाहेर मिळताना तसेच फ्लेवर आपण यावर टाकून घेऊ आणि बघा, झटपट आणि पटकन होणारा आपला गोळा हा रेडी आहे। तर असेच नवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आता बर्फाची गाडी केव्हा येईल तेव्हा वाट बघायची गरजच राहिली नाही, नाही का? अशाच पद्धतीने झटपट गोळा तयार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा गोळा कसा झाला। तोपर्यंत एन्जॉय करा, हेल्दी राहा आणि हेल्दी खा।